बघा आपण कालच्या लेक्चरमध्ये जो तुमचा पॉईंट त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे, युरोपियन कंपन्या आपल्या काल पूर्णपणे संपल्या. पोर्तुगीज, डच, डॅनिश, फ्रेंच, ओके, स्वीडिश ह्या कंपन्यांचा आपण कालच्या लेक्चरमध्ये बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. बघा आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथं इंग्रज आणि भारत जो संघर्ष आपल्या भारतामध्ये झालेला आहे, या संघर्षाला काय करायचं बघा या लेक्चरमध्ये सुरुवात करायची. ओके, पहिला मुद्दा लक्षात ठेवतो, हा जर संघर्ष आपण त्या ठिकाणी पाहिला, काल तुम्हाला बोललेलं आहे, मी जस्ट एक आयडिया दिलेली आहे की या संघर्षामध्ये आपल्याला काय करायचं, कमीत कमी हे तुमच्या स्क्रीनवर जेवढे संघर्ष आपल्याला पाहायला मिळतील या सर्व संघर्षाचा काय करायचं आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिला तुमचा संघर्ष कोणता आहे, कर्नाटक युद्धाचा. 2 नंबर बंगाल युद्ध, 3 नंबर म्हैसूर, 4 नंबर मराठा आणि 5 नंबर कोणतं, सिख. या पाचही युद्धावरती काय करायचं तुम्हाला इथं सविस्तर परीक्षेमध्ये अभ्यास करायचा आहे. आपण त्या ठिकाणी MPSCचे व्ह्यूनं हे सर्व घेतोय, राज्यसेवा असेल किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा असेल. या राज्यसेवा किंवा संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये ह्या युद्धावरती बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आपल्याला ह्या सर्व युद्ध वगैरे जे आहेत हे सर्व युद्ध त्या ठिकाणी तुमचे कव्हर असणं किंवा ह्या युद्धाबद्दल तुम्हाला बरीचशी जी माहिती आहे ही माहिती त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे म्हणजे आहे. ठीक आहे, बघा आता लक्षात ठेवायचं, बघा तुम्हाला या ठिकाणी सुरुवात करायची कर्नाटक युद्धाला. पहिला तर मुद्दा एक लक्षात ठेवायचा, बघा आपण जर कर्नाटक वॉरचा जर विचार केला तर या युद्धामध्ये एकूण महत्त्वाचे 3 युद्ध झाले. त्यातलं पहिलं कर्नाटक, दुसरं कर्नाटक आणि तिसरं कर्नाटक. ठीक आहे, पहिलं कर्नाटक आहे 1746 ते 48 मध्ये, दुसरं 48 ते 54 मध्ये आणि तिसरं 56 ते 63 मध्ये. त्यानंतर बघा हे जे दुसरं तुमचं बंगाल युद्ध आहे, यामध्ये महत्त्वाचे एकूण 2 लढाया. त्यापैकी पहिली आहे प्लासीची लढाई, दुसरी बक्सारची लढाई. प्लासीचे युद्ध कधी झाले बघा 1757 मध्ये, बक्सार झाले त्या ठिकाणी 1764 मध्ये. त्यानंतर बघा इंग्रज आणि म्हैसूरमध्ये एकूण महत्त्वाचे 4 युद्ध झाले. त्यातलं पहिलं इंग्रज म्हैसूर आहे बघा 1767 ते 1769 मध्ये, दुसरं 1780 ते 1784 मध्ये, तिसरं इंग्रज आणि म्हैसूर युद्ध 1790 ते 1792 मध्ये. त्यानंतर चौथं लक्षात ठेवतो 1799 मध्ये. त्यानंतर इंग्रज आणि आपण ज्यावेळेस मराठा युद्धाचा अभ्यास करतो बघा यांच्यामध्ये एकूण 3 महत्त्वाच्या लढाया. त्यामध्ये पहिलं जे इंग्रज मराठा आहे 1775 ते 1782 मध्ये, दुसरं सरळ 1802 ते 1805 मध्ये आणि तिसरं जे काही आपलं इंग्रज मराठा आहे 1817 ते 1818 मध्ये. त्यानंतर बघा शीख युद्ध महत्त्वाचे 2 झाले, पहिलं 1845 ते 1846 मध्ये आणि दुसरं लक्षात ठेवतो 1848 ते 1800 त्या ठिकाणी 49-50 मध्ये. एकंदरीत बघा या युद्धाचा आपण त्या ठिकाणी जर विचार केला, पहिला मुद्दा एक प्रॉपर लक्षात ठेवायचा, बघा सुरुवातीला ब्रिटिशांनी काय केलं, एक घटनाक्रम आपण त्या ठिकाणी समजून घेतोय. ब्रिटिशांनी काय केलं बघा, युरोपियन देशामधल्या ज्या इतर कंपन्या भारतामध्ये आल्या होत्या त्यांच्याबरोबर ब्रिटिशांनी पहिल्यांदा काय केलं बघा, त्या कंपन्यांचा बंदोबस्त केला. जशी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी आहे, डच कंपनी आहे, ओके, पोर्तुगीज कंपनी आहे, यांचा काय केलं बघा त्या ठिकाणी वेगवेगळ्या युद्धामध्ये या कंपन्यांचा पराभव केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा त्यांनी काय केलं, ह्या कंपन्यांचा पराभव केल्यानंतर जे भारतामधले हे छोटे मोठे प्रांत होते, राज्य होते, या राज्यांचा काय केला त्यांनी पराभव केलेला. ठीक आहे, पहिला मुद्दा या ठिकाणी तुमचा क्लिअर पाहिजे. बघा सरळ सरळ मी तुम्हाला काय बोलतो की ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये या ठिकाणी 1658 ते 1707 पर्यंत इथं भारताचा जो मेन व्यक्ती आहे मुघल बादशाह, आणि हा मुघल बादशाह कोणी आपल्या भारताचा, ज्याचं नाव लक्षात ठेवायचं औरंगजेब. आता पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा, औरंगजेबचं काय झालं बघा 1707 मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि औरंगजेबच्या नंतर त्याच्यानंतर म्हणजे 1707च्या नंतर जे काही इतर मुघल बादशाह झाले ते पाहिजे तेवढे स्ट्रॉंग नाही आहेत. ते पाहिजे तेवढे स्ट्रॉंग नाही, म्हणजे स्ट्रॉंग नाही म्हणजे त्यांचं सरळ सरळ प्रशासनाकडे बिलकुल लक्ष नाही आहे आणि आपण ज्याला म्हणूया की प्रशासन हे त्यांच्या कंट्रोलमध्ये राहिलेलं नाही आहे. त्यामुळे काय झालं बघा सरळ सरळ हे औरंगजेबच्या मृत्यूनंतर सगळं मुघल एम्पायर काय झालं, डिस्ट्रॉय झालं. पण औरंगजेबच्या काळामध्ये बघा विषय आपण जर पाहिलं, हे छोटे मोठे जे राज्य होते त्या राज्यावरती काय करायचं बघा, त्या काळामध्ये त्या राज्याला एक नाव होतं मुघलकालीन नाव, ज्याचं नाव लक्षात ठेवतो सुभा. काय बोललो मी, सुभा. आणि या प्रत्येक सुभ्यावरती औरंगजेब काय करायचा, एका व्यक्तीची नियुक्ती करायचा, ज्या व्यक्तीला बोललं जायचं सुभेदार. काय बोललं जायचं त्या ठिकाणी, सुभेदार. बोलण्याकडे लक्ष द्या. आता पहिला मुद्दा असा आहे, मग 1707 पर्यंत सर्व सुभेदार औरंगजेबच्या कंट्रोलमध्ये होते. पण 1707च्या नंतर जसा त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर जे काही इतर प्रशासक बनले, मुघल बादशाह बनले, त्यांच्या कंट्रोलमध्ये मात्र हे आता शासन राहिलेलं नाही. आणि त्यामुळे काय झालं बघा, ह्या सुभेदारांनी डायरेक्ट स्वतःचा सुवास त्या मुघल एम्पायरपासून काय केला, वेगळा करून टाकला आणि स्वतःचं नवीन राज्य काय केलं त्या ठिकाणी निर्माण केलं. बघा एक मुद्दा त्या ठिकाणी आपण जर पाहिला, जर आपण या भागामध्ये एक पहिला मुद्दा, जे काही मेन महत्त्वाचे सुभे जे आहेत, तुम्हाला मेन सुभे कधी कधी बघा परीक्षेमध्ये विचारले जातात. आता मी तुम्हाला काय सांगतोय, सरळ मुद्दा आहे. या ठिकाणी जर आपण भारताचा हा थोडासा दक्षिणेकडला जर नकाशा काढला, साऊथकडला बघा, त्या काळामध्ये कोणता सुभा कोणत्या कुठं आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला कळणं गरजेचं आहे म्हणजे आहे. ठीक आहे, आता मी काय बोलतोय, एक पहिला मुद्दा, कोणता सुभा कुठं आहे, तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने जे सुभे समजून घ्यायचे बघा, एक्झामच्या
दृष्टीने त्यातला पहिला सुभा तुम्हाला समजून घ्यायचा आहे तो म्हणजे कोणता? कर्नाटक सुभा. कोणता? कर्नाटक. बघा हे एवढं जे काही मी या ठिकाणी मोठं डार्क केले, हा त्या ठिकाणी कोणता सुभा होता? हा होता कर्नाटक सुभा. कोणता? कर्नाटक. आता पहिला मुद्दा, कर्नाटक सुभा म्हणजे आत्ता सध्याचं जे कर्नाटक राज्य आहे, या कर्नाटक राज्याचा काही भाग, केरळचा काही भाग, त्यानंतर तमिळनाडू हे जे राज्य आहे, तमिळनाडू हे तमिळनाडू राज्य. आता सेकंड मुद्दा लक्षात ठेवचला बघा, अजून एक सुभा आहे त्यामध्ये, तो सुभा लक्षात ठेवचला. कोणता सुभा? तर तो आहे त्या ठिकाणी हैदराबाद सुभा. कोणता? हैदराबाद. पहिला मुद्दा लक्षात ठेवचला. मी तुम्हाला ह्या प्रत्येक सुभेबद्दल बोलणार आहे, मेन सुभे आहे ते. आणि हैदराबादच्या नंतर बघा सरळ अजून एक त्या ठिकाणी सुभा आहे, ज्या सुभ्याचं नाव तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये येत असतं, आणि तो सुभा लक्षात ठेवचला. तो थोडासा मोठा सुभा आहे, ज्या सुभ्याचं नाव आहे त्या ठिकाणी या मराठा सुभा. कोणता सुभा? मराठा. मराठा एक राज्य नाही आहे, मराठा त्या काळामध्ये एक सुभा होता औरंगजेबच्या कालखंडामध्ये, हा आपला मराठा सुभा आहे. आणि मराठा सुभ्याच्या नंतर भारतामध्ये सर्वात मोठा सुभा जर कोणता असेल तर त्या सुभ्याचं नाव तुम्हाला परीक्षेमध्ये जर आलं तर तो लक्षात ठेवचला. कोणता सुभा? हा आहे बंगाल सुभा. ब्रिटिशांचं सुरुवातीला मेन टार्गेट हे बंगाल होतं, कारण की एवढा मोठा भूप्रदेश जर त्यांच्या ताब्यात आला तर 100% त्यांना भारतामध्ये राज्य करायला इतकं सोयीस्कर आणि इतकं सोपं जाईल, कारण की आणि हा सगळ्यात मोठा सुभा आहे. ओके, आता पहिला मुद्दा तुम्हाला मी सांगतो. आणि त्यानंतर बघा अजून या ठिकाणी एक सुभा आहे, ज्या सुभ्याचं नाव तुम्हाला कधीमध्ये जर परीक्षेमध्ये आलं तर ते नाव लक्षात ठेवचला. तो मधल्या स्पेसमध्ये आहे, त्या सुभ्याचं नाव लक्षात ठेवचला. तो आहे मैसूर सुभा. कोणता सुभा? मैसूर. हे ब्रिटिशकालीन सुभे त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम ओरिएंटेडसाठी महत्त्वाचे आहेत. आणि अजून एक मुद्दा त्या ठिकाणी तुम्हाला मला समजून सांगायचं आहे, या भागामध्ये अजून एक सुभा होता, ज्या सुभ्याचं नाव लक्षात ठेवचला. तो सुभा मात्र थोडंसं इकडल्या भागामध्ये, आता मला इथं पेन पुरत नाही आहे, तो पंजाब सुभा आहे. कोणता सुभा? पंजाब. आता माझ्या बोलण्याकडं प्रॉपर सर्वांनी लक्ष द्या, काय सांगलो मी. पहिला मुद्दा असा आहे, ब्रिटिशकालीन हे सुभे तुम्हाला परीक्षेमध्ये जर विचारले तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आहे प्रत्येक सुभ्यावरती एक सुभेदार आहे. जसं बघा आपण जर विचार केला, हा त्या ठिकाणी कोणता सुभा आहे? हा आहे कर्नाटक सुभा. कोणता? कर्नाटक. त्यानंतर बघा आपण जर इथं आलो तर हा त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल कोणता सुभा आहे, तर हा त्या ठिकाणी मराठा सुभा आहे. बरोबर आहे की नाही? हा सरळ आपण जर विचार केला तर हा जो आहे हा बंगाल सुभा आहे. कोणता सुभा? सरळ लक्षात ठेवचला, बंगाल सुभा. त्यानंतर इथं जर आपण आलो बघा, या ठिकाणी हा हैदराबाद सुभा आहे. कोणता? हैदराबाद. ओके, हैदराबाद सुभा. आता काय बोलतोय? आणि हा जो मधल्या स्पेसमध्ये आहे याचं नाव लक्षात ठेवचला. कोणता सुभा? तर तो आहे त्या ठिकाणी मैसूर सुभा. कोणता सुभा? मैसूर. आता बघा जोपर्यंत औरंगजेब आहे तोपर्यंत ह्या प्रत्येक सुभेचे जे काही सुभेदार लोक आहेत ते प्रॉपर सर्व व्यवस्थित प्रशासन हँडल करायचे. पण जसा औरंगजेबाचा मृत्यू झाला, या सुभेदारांनी काय केलं? स्वतःचं त्या ठिकाणी डायरेक्ट त्या मुघल एम्पायरपासून एक वेगळं राज्य काय करून टाकलं बघा, त्यांनी घोषित करून टाकलं. आणि सरळ बघा आपण जर या कर्नाटकचा जर विचार केला तर बघा कर्नाटक जे राज्य आहे, काय बोलतो मी, कर्नाटक जे राज्य आहे, सरळ या कर्नाटक राज्याचा सुभेदार होता ज्याचं नाव लक्षात ठेवचला अनुरुद्दीन खान. काय त्या ठिकाणी? अनुरुद्दीन खान हा या कर्नाटक सुभेचा सुभेदार आहे. जसा औरंगजेबचा मृत्यू झाला त्यांनी काय केलं? स्वतःचा सुभा डायरेक्ट वेगळा करून टाकला. म्हणजे मुघल एम्पायरपासून तो कर्नाटक सुभा वेगळा केला आणि डायरेक्ट कर्नाटक भाग किंवा कर्नाटक राज्य जे आहे हे राज्य काय केलं? तर निर्माण केलं. त्यानंतर बघा सरळ हा जो हैदराबाद सुभा आहे, या ठिकाणी एक निजाम आहे, कर्नाटकचा नवाब आहे, या ठिकाणी निजाम आहे, ज्या निजामचं नाव लक्षात ठेवचला आसफ जहा. काय बोलू तुम्हाला मी? आसफ जहा. ज्यालाच एक वेगळं नाव आहे चिनकिलीज खान. त्यांनी काय केलं? सरळ बघा स्वतःचं हैदराबाद राज्य वेगळं केलं, म्हणजे सुभा वेगळं केला आणि त्या मुघल एम्पायरपासून वेगळा करून टाकला. त्यानंतर बघा जर तुम्ही या बंगालमध्ये गेले तर बंगाल सुभा जो आहे, एक व्यक्ती आहे ज्याचं नाव लक्षात ठेवचला मुर्शिद कुलीद खान. काय बोलू तुम्हाला मी? मुर्शिद कुलीद खान यांनी काय केलं? सरळ हा बंगाल सुभा त्या मुघल एम्पायरपासून वेगळा करून टाकला. जर तुम्ही मैसूरमध्ये गेले बघा, या ठिकाणी एक व्यक्ती आहे ज्याचं नाव लक्षात ठेवचला हैदर अली. काय बोलू तुम्हाला मी? हैदर अली यांनी काय केलं? त्यांचा मैसूर सुभा वेगळा केला. आणि जर तुम्ही मराठा सुभ्यामध्ये गेले तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय केलं? या मुघल एम्पायरपासून स्वतःचं जे काही मराठा राज्य आहे किंवा मराठा जो सुभा आहे तो काय केला? त्या ठिकाणी वेगळा केला. ठीक आहे, म्हणजे सरळ या सुभेचे सुभेदार तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आहे तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये या प्रत्येक सुभेच्या सुभेदारावरती कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. आता पहिला मुद्दा एक लक्षात ठेवतो, मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की भारतामध्ये काय बोलतो लक्षात ठेवतो, भारतामध्ये विशेषतः करून या जो काही तुमचा प्रांत आहे, कोणता प्रांत? कर्नाटक प्रांत. सुरुवातीला
एक पहिला तुम्ही मुद्दा लक्षात ठेवला बघा, जर तुम्ही भारताचा या ठिकाणी पुन्हा जर या ठिकाणी हा जर मॅप मी काढला बघा, काय सांगतोय हा मॅप असा आहे भारताचा आपला दक्षिणेकडला, आणि या भागामध्ये सरळ काय आपला हा कर्नाटक सुभा आहे. कोणता सुभा? कर्नाटक. आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आणि या कर्नाटक सुभ्याच्या वरती आपण जर पाहिलं या भागामध्ये म्हणजे असा गोलाकार आकाराचा म्हणजे हा इथं हा ओके, हा कोणता सुभा आहे तुमचा? म्हैसूर सुभा. आणि या म्हैसूर सुभ्यामध्ये एक बंदर आहे बघा, ज्या बंदराचं नाव लक्षात ठेवचला कोणतं बंदर? कालिकत बंदर. आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. सुरुवातीचं तुम्हाला मी सांगतोय म्हणजे येणारे कोणताही युरोपियन व्यक्ती सुरुवातीला कुठे यायचा? या कालिकत बंदरामध्ये यायचा. आणि कालिकत बंदरामधून लक्षात ठेवचला सर्वात जवळचा आणि मोठा सुभा कोणता आहे त्या ठिकाणी? कर्नाटक सुभा. या कर्नाटक सुभ्यामध्ये काय करायचं बघा, हा व्यापारी यायचा. आणि याच कर्नाटक सुभ्यामध्ये पहिला मुद्दा लक्षात ठेवचला, इथं आपण जर विचार केला तर इथं महत्त्वाच्या 2 वसाहती आहेत. कुणा? कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये महत्त्वाच्या 2 वसाहती बघा. ह्या 2 वसाहती कोणाच्या आपण त्याबद्दल पण चर्चा करूया. पहिला मुद्दा इथं हा आपला कर्नाटक सुभा आहे. कर्नाटकमध्ये महत्त्वाच्या 2 वसाहती, त्यातली पहिली जी वसाहत आहे काय बोलतो मी, त्यातली जी पहिली वसाहत आहे आणि दुसरी वसाहत तुम्हाला कधी कधी परीक्षेत जर विचारली बघा, या भागामध्ये आपली ही पहिली वसाहत आहे, कुणाची आहे आपण त्याबद्दल चर्चा करूया. ओके. आणि सेकंड बघा, आपण जर वसाहत पाहिली तर इकडल्या भागामध्ये आहे, ही पण वसाहत नेमकी कुणाची आहे आपल्याला त्याबद्दल चर्चा करायची. ठीक आहे. आता पहिला मुद्दा एक लक्षात ठेवचला बघा, विषय कसा आहे, जर तुम्ही या वसाहतीचा जर विचार केला सरळ सरळ ही वसाहत आहे जी वरती बघा, इथं मेन व्यापारी केंद्र आहे आणि ह्या व्यापारी केंद्राचं नाव काय त्या ठिकाणी? मद्रास आहे. काय बोललो मी? मद्रास. आणि इकडे साऊथकडे लक्षात ठेवचला एक व्यापारी केंद्र आहे, ते म्हणजे कोणतं? पॉंडिचेरी. पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवचला बघा, हे दोन्ही पण शहरं काल ह्या शहराबद्दल मी बोलून झाले. मद्रास हे जे काही शहर आहे विशेषतः 1639ला एक ब्रिटिश व्यक्ती आहे फ्रान्सिस डे यांनी काय केलं बघा, निर्माण केले. म्हणजे ब्रिटिशांची भारताच्या पूर्व किनारपट्टीवरली प्रमुख वसाहत कोणती त्या ठिकाणी? मद्रास आहे. मद्रास म्हणजे आता सध्याचं चेन्नई तामिळनाडूमधला. ठीक आहे. आणि पोर्तुगीज आपले काय फ्रेंच त्यांची पूर्व भारतातली किंवा पूर्वेकडली वसाहत मेन कोणती आहे त्या ठिकाणी? ही पॉंडिचेरी आहे, जी निर्माण केली काल तुम्हाला बोललो मी फ्रान्सिस डी मार्टिन या फ्रेंच गव्हर्नरने. आता बघा बरं काय सांगतोय, आता थोडं इथे यांच्यामध्ये व्यापार सुरू आहे. ठीक आहे. परंतु व्यापार सुरू आहे. आता पहिला मुद्दा तुम्हाला मी सांगतो, एकंदरीत आपण जर चर्चा केली, हे नावं मी आता कट करून टाकतो. ओके. सरळ मुद्दा फक्त एक लक्षात ठेवचला, हे तुमचं कोणतं शहर आहे यात इथं लिहून टाकतो मी. हे शहर लक्षात ठेवचला मद्रास आहे आणि हे शहर कोणतं त्या ठिकाणी? हे शहर आहे पॉंडिचेरी शहर. आता एक प्रॉपर मुद्दा लक्षात ठेवचला बघा, जर तुम्ही युरोप खंडामध्ये गेले, युरोप खंडामध्ये बघा पहिला मुद्दा, हे 2 देश आहेत. कोणते देश? एक आहे ब्रिटन देश. कोणता? ब्रिटन. आणि सेकंड देश कोणता लक्षात ठेवचला तर तो आहे फ्रान्स. आणि या दोन्ही पण देशाच्या ज्या काही कंपन्या आहेत ह्या कंपन्या काय करतात त्या ठिकाणी? भारतामध्ये व्यापार करतात. बरोबर की नाही? आणि विशेषतः हा सुरुवातीला यांचा व्यापार कुठे आहे त्या ठिकाणी? कर्नाटक सुभ्यामध्ये किंवा कर्नाटक प्रांतामध्ये. आता सरळ मुद्दा, ह्या मद्रासला व्यापार करते कोणत्या देशाची कंपनी? ब्रिटनची कंपनी. ओके. आणि त्यानंतर हे जे काही पॉंडिचेरी आहे या ठिकाणी व्यापार करते कोणती कंपनी? तर ती कधी? या फ्रान्स देशाची कंपनी. सुरुवातीला काय झालं बघा जगामध्ये, आपण थोडक्यात जर विचार केला, युरोप खंडामध्ये ज्या वेळेस या 2 देशामध्ये काय बोलतो लक्षात ठेवचला, या 2 देशामध्ये आता इथं फरक वेगळा आहे. ही जी काही फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी आहे, कोणती कंपनी? फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, ज्या कंपनीची स्थापना भारतासोबत व्यापार करण्यासाठी कधी झाली? 1664 मध्ये. आणि दुसरी कोणती कंपनी आहे तुमची त्या ठिकाणी? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ज्या कंपनीची भारतासोबत व्यापार करण्यासाठी स्थापना कधी झाली त्या ठिकाणी? इसवी सन 1600 मध्ये. आता काय सांगतोय मग, ज्या वेळेस जगामध्ये या युरोप खंडामध्ये या 2 देशामध्ये युद्धाला सुरुवात होईल, युरोप खंडाबद्दल तुम्हाला बोलतो मी, ज्या वेळेस या 2 देशामध्ये युरोप खंडामध्ये युद्धाला सुरुवात होत असे त्यावेळी ह्या 2 कंपन्या ज्या ठिकाणी जगामध्ये व्यापार करताय त्या ठिकाणी काय व्हायचं बघा, त्यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात व्हायची. आता जर युरोप खंडामध्ये या 2 देशामध्ये काय झालं, युद्धाला सुरुवात झाली, तर भारतामध्ये ह्या दोन्ही कंपन्या सुरुवातीला व्यापार कुठे करतात? ह्या करता कर्नाटक प्रांतामध्ये. मग इथं पण काय होणार त्या ठिकाणी? युद्धाला सुरुवात होणार. आता एक मुद्दा तुम्हाला मी सांगतो बघा, सरळ मुद्दा असा आहे, हा जो खालचा पूर्णपणे हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन त्या ठिकाणी हिंदी महासागर आहे. कोणता महासागर? हिंदी. त्यानंतर हा इकडला जो भाग आहे, इकडला भाग लक्षात ठेवचला अरबी समुद्राचा, आणि हा इकडला जो भाग आहे तो लक्षात ठेवचला कोणता त्या ठिकाणी? बंगालच्या उपसागराचा. या भागामध्ये अजून एक देश आहे, ज्या देशाचं नाव लक्षात ठेवचला मॉरिशस. कोणता देश त्या ठिकाणी? मॉरिशस. आणि या मॉरिशसमध्ये पण त्या ठिकाणी फ्रेंच कंपनी आहे. कोणती कंपनी बोलू तुम्हाला मी? फ्रेंच कंपनी व्यापार करते. आता पहिला मुद्दा तुम्हाला मी काय सांगतोय, इथं आपल्याला समजून घ्यायचंय पहिलं कर्नाटक युद्ध कसं झालं. पहिला मुद्दा लक्षात ठेवचला. मग जर तुम्ही पहिल्या कर्नाटक वार बद्दल जर बोलले बघा, इथं सरळ मुद्दा असा आहे
की जर तुम्ही पहिल्या इथं तुम्ही बघू शकता, हे तुमचं पहिलं कर्नाटक वॉरचं चित्र आहे। यामध्ये पहिल्यांदा या तुम्हाला मी चित्राची ओळख करून देतो। बघा, सरळ सिंपल मुद्दा, हा जो व्यक्ती, तर तुम्हाला दिसतं की नाही कदाचित माहीत नाहीये, हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवू चला। हा व्यक्ती आहे त्या ठिकाणी कर्नाटकचा नवाब आहे, ज्याचं नाव लक्षात ठेवू चला अनवरुद्दीन खान। काय बोलू तुम्हाला मी, अनवरुद्दीन खान। आणि हा जो व्यक्ती आहे हा फ्रेंच गव्हर्नर आहे। बघा इथं फ्रान्सवा डी डुप्ले, कोणी लक्षात ठेवू चला, फ्रान्सवा डी डुप्ले हा त्या ठिकाणी फ्रेंचांचा गव्हर्नर आहे। आणि या ठिकाणी कर्नाटकचा नवाब, की ज्यांनी कर्नाटक प्रांत निर्माण केला, नवाब कोण आहे तो ठिकाणी अनवरुद्दीन खान हा नवाब आहे। आता यांच्यामध्ये नेमकं काय चाललंय किंवा हे काय सीन आहे, आपण त्या सीनबद्दल चर्चा करूया। पहिला मुद्दा एक लक्षात ठेवू चला, बघा जर तुम्ही कर्नाटक वॉरमध्ये गेले तर या कर्नाटक वॉरमध्ये पहिला मुद्दा आपल्याला हा क्लिअर पाहिजे, एकूण 3 महत्त्वाचे कर्नाटक युद्ध झाले, किती 3। आता आपल्याला सुरुवात करायची त्यातल्या फक्त प्रथम कर्नाटक युद्धाला। पहिला अगदी राज्यसभेचा विचार करत असताना बघा, आपण ज्यावेळेस थोडासा MPSCचा विचार करतो, आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतात हे तुम्हाला समजावं लागेल। मग प्रथम जे तुमचं कर्नाटक वॉर आहे किंवा प्रथम जे कर्नाटक युद्ध आहे हे नेमकं काय, कधी झालं, का झालं हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल। पण पहिला मुद्दा एक लक्षात ठेवू चला, बघा आपल्याला काय करायचं आहे, युद्ध कोणतंही असू द्या, कोणतं युद्ध असू द्या, ह्या युद्धाचं तुम्हाला कारण जे आहे हे कारण त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा, त्या युद्धातील ज्या काही प्रमुख घटना आहेत ह्या प्रमुख घटना त्या ठिकाणी काय तुम्हाला समजून घ्यावं लागतील। आणि ते युद्ध जे आहे त्या युद्धाचे परिणाम नेमकं काय झाले हे परिणाम तुम्हाला त्या ठिकाणी MPSCच्या दृष्टीने समजून घ्यावं लागतात, कारण की परीक्षेमध्ये या 3 मुद्द्यावरती तुम्हाला वारंवार आणि हमखास परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो। आता बघा, प्रथम जे तुमचं कर्नाटक युद्ध झाले, पहिला मुद्दा त्याचं वर्ष पहिल्यांदा क्लिअर करा। त्याचं वर्ष आहे 1746 ते 1748 हे वर्ष आहे तुमचं प्रथम कर्नाटक वॉरचं, म्हणजे पहिल्या कर्नाटक युद्धाचं। त्याचं कारण काय बघा लक्षात ठेवू चला, कारण असं आहे, सिंपल गोष्ट तुम्हाला मी सांगतो, विशेषतः जर तुम्ही युरोप खंडामध्ये गेले, आता बघा विषय कसा आहे युरोप खंडामध्ये, मग प्रथम कर्नाटक युद्धाचं कारण कोणतं आहे, एक पॉइंट लक्षात ठेवू चला, बघा घटना आहे 1740 मधली। युरोप खंडामध्ये एक देश आहे ज्या देशाचं नाव लक्षात ठेवू चला ऑस्ट्रिया देश, कोणता देश त्या ठिकाणी, ऑस्ट्रिया। आणि अजून एक देश आहे ज्या देशाचं नाव लक्षात ठेवू चला त्या ठिकाणी प्रशिया। काय बोललो मी, प्रशिया। आता ऑस्ट्रिया म्हणजे ऑस्ट्रेलिया नाही आणि प्रशिया म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ रशिया नाही, काय त्या ठिकाणी रशिया नाही। आता मुद्दा असा आहे, मग 1740 मध्ये काय झालं, हा जो ऑस्ट्रियाचा युवराज आहे किंवा तिथला जो राजा आहे, या राजाचा काय झालं त्या ठिकाणी, या ऑस्ट्रियाच्या राजाचा 1740 मध्ये काय झाला, तो झाला मृत्यू। काय बोललो मी। आता विषय असा आहे, मग या राजगादी पदावरती, कोणत्या ऑस्ट्रियाच्या राजगादी पदावरती आता हक्क कोणी दाखवला, तर तो हक्क दाखवला सरळ सरळ त्या ठिकाणी या प्रशियाने। आता काय झालं, 1740 मध्ये युरोप खंडामध्ये ह्या 2 देशांमध्ये युद्धाला सुरुवात झाली आणि पाहता पाहता जगातला एक एक देश या युद्धामध्ये ओढला गेला। पहिला मुद्दा लक्षात ठेवू चला, मग या युद्धामध्ये आता हे युद्ध कशामुळे सुरू झाले, युद्ध सुरू झाले ऑस्ट्रियन हे जे काही वारसा आहे या वारसा हक्कामुळे काय झाले, युद्ध सुरू झाले। मग पहिला मुद्दा लक्षात ठेवू चला, या युद्धामध्ये ऑस्ट्रियाच्या बाजूने उतरला या ठिकाणी ब्रिटन देश, कोणता देश उतरला त्या ठिकाणी, ब्रिटन देश उतरला। आणि या प्रशियाच्या बाजूने या ठिकाणी कोणता देश उतरला, तर तो उतरला त्या ठिकाणी फ्रान्स देश, कोणता, फ्रान्स। आता काय झाले, युरोप खंडामध्ये या 2 देशांमध्ये काय झालं बघा, इथं युद्धाला सुरुवात झाली। त्याचा परिणाम लक्षात ठेवू चला, भारतामध्ये पण काय झालं, युद्धाला सुरुवात झाली। ठीक आहे, मग युरोप खंडामध्ये सरळ बघायचं कारण तुम्हाला मी सांगितलंय, प्रथम कर्नाटक युद्धाचं कारण कोणतं आहे, तर कारण लक्षात ठेवू चला ऑस्ट्रियन वारसा युद्ध हक्क हे त्या ठिकाणी प्रथम कर्नाटक युद्धाचं कारण हे तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलं जातं की खालीलपैकी प्रथम कर्नाटक युद्धाचं कारण कोणतं होतं, तर सरळ लक्षात ठेवू चला प्रथम कर्नाटक युद्धाचं कारण त्या ठिकाणी कोणतं आहे, ऑस्ट्रियन वारसा युद्ध हक्क आहे, हे लक्षात ठेवू चला। आता विषय बघा, तुम्हाला मी काय सांगतोय, घटनाक्रम कसा आहे हा त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, म्हणजे आहे। आता या युद्धामध्ये बघा काय झालं, पहिला मुद्दा, आता इथं युरोप खंडामध्ये काय झालं बघा, तिकडे युद्ध सुरू झालं ऑस्ट्रियन वारसा युद्ध हक्क। आणि मी तुम्हाला मगाशी बोलवतो की जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी ह्या 2 कंपन्या व्यापार करताय, जर युरोप खंडामध्ये युद्ध सुरू झालं तर एक्झॅक्ट लक्षात ठेवू चला ह्या 2 कंपन्यांमध्ये पण काय होणार, त्या ठिकाणी युद्धाला सुरुवात होणार। जर युरोप खंडामधलं युद्ध जर थांबलं तर भारतामध्ये सुरू असणार जे काही या 2 कंपन्यांमधलं युद्ध आहे ते पण त्या ठिकाणी काय थांबवल्या जाणार, म्हणजे जाणार। आता बघा काय झालंय, आता युरोप खंडामध्ये काय झालं, 1740 मध्ये युद्धाला सुरुवात झाली आणि 1700 विशेषतः लक्षात ठेवू चला 45 मध्ये काय झालंय, या ठिकाणी युद्धाला सुरुवात झालेली आहे। आता या 2 भागामध्ये
आता जर तुम्ही पॉंडिचेरीचा विचार केला बघा, पॉंडिचेरीमध्ये या ठिकाणी फ्रेंच गव्हर्नर आहे, ज्याचं नाव लक्षात ठेवा चला, फ्रेंच गव्हर्नर कुठला, पॉंडिचेरीचा, ज्याचं नाव आहे त्या ठिकाणी डुप्ले, नावं लक्षात ठेवा चला, काय त्या ठिकाणी डुप्ले. आणि हे जे मद्रास गव्हर्नर आहे ब्रिटिशांचा, ज्याचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल, काय त्या ठिकाणी, त्याचं नाव आहे त्या ठिकाणी बार्नेट, काय त्या ठिकाणी बार्नेट, नावं लक्षात ठेवा चला. ठीक आहे. आता 1745 मध्ये यांच्यामध्ये काय घटना घडल्या किंवा काय सीन घडला तो त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आहे पहिला मुद्दा एक लक्षात ठेवा चला बघा, काय झालं 1745 मध्ये या ठिकाणी पॉंडिचेरी, इथं कोणी पॉंडिचेरीला फ्रान्स किंवा फ्रेंच आहे, तर कोण फ्रेंच, या फ्रेंचांची काही जहाजं कुठे गेली, ही गेली मद्रासला. कुठे गेली लक्षात ठेवा चला, मद्रासला. व्यापार करताय, व्यापार करण्यासाठी गेले. परंतु बार्नेटला काय वाटलं बघा, युरोप खंडामध्ये युद्ध सुरू आहे, बरोबर की नाही, आणि त्या युद्धाचाच एक उद्देश म्हणून या फ्रेंचांनी काय केले लक्षात ठेवा चला, काही जहाजं ही मद्रासवरती आक्रमण करण्यासाठी पाठवली. परंतु वास्तविकतेमध्ये ही जहाजं जी आहेत, जी डुप्लेची जहाजं होती, जी कुठे गेली लक्षात ठेवा चला, या मद्रासला, ही आक्रमण करण्यासाठी वगैरे त्या ठिकाणी काही गेलेली नव्हती. परंतु बार्नेट जो आहे त्याचा गैरसमज झाला की ही जहाजं कशासाठी आली त्या ठिकाणी, ही त्या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी आलेली आहेत. आणि मग पहिला मुद्दा लक्षात ठेवा चला, इथं सरळ सरळ बघा विषय आहे की या बार्नेटने काय केलं, म्हणजे ब्रिटिश गव्हर्नर आहे मद्रासचा, त्यांनी काय केलं, सरळ मुद्दा, ही जहाजं काय केली बघा, ही जहाजं त्यांनी सरळ सरळ पकडून ठेवली, म्हणजे जहाजं त्यांनी पकडली. आता डुप्ले जो आहे, या डुप्लेला फक्त कारण पाहिजे, त्याला फक्त युद्ध करायचे, पहिला मुद्दा लक्षात ठेवा चला. आता डुप्लेने कारण पडून केलं की आमची जहाजं तुम्ही पकडलीत, बरोबर की नाही. आता मुद्दा लक्षात ठेवा चला, आणि इथं काय झालं, सरळ डुप्ले आणि बार्नेट म्हणजे ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यामध्ये काय झालं बघा, या भागामध्ये युद्धाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. एक एक घटनाक्रम त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता विषय असा आहे, मग बार्नेटच्या नेतृत्वाखाली काय झालं बघा, या ठिकाणी जी जहाजं आहे ती जहाजं पकडली गेली होती. आणि पहिला मुद्दा लक्षात ठेवा चला, त्यानंतर बार्नेटचा काही दिवसानंतर काय झालं बघा, त्या ठिकाणी मृत्यू झाला. बघा बरं घटनाक्रम कसा आहे. मग बार्नेटचा मृत्यू झाल्यानंतर एक व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा चला, त्याचं नाव बघा स्ट्रिंजर लॉरेन्स. नाव काय बोलू तुम्हाला मी, मद्रासचा गव्हर्नर आहे, ज्याचं नाव आहे त्या ठिकाणी स्ट्रिंजर, नावं थोडं लक्षात ठेवा चला, ट्रिंजर लॉरेन्स. बघा बरं काय सांगतो, ट्रिंजर काय त्या ठिकाणी लॉरेन्स. आता विषय असा आहे, मग या मद्रासचा गव्हर्नर कोण आहे त्या ठिकाणी, स्ट्रिंजर लॉरेन्स, आणि हा पॉंडिचेरीचा गव्हर्नर कोण, डुप्ले, यांच्यामध्ये काय झालं, या ठिकाणी युद्धाला सुरुवात झाली. आता पहिला मुद्दा असा लक्षात ठेवा चला, युद्ध सुरू झालं ब्रिटिश आणि फ्रेंचमध्ये. परंतु युद्ध कुठं सुरू झाले, युद्ध सुरू झाले मित्रांनो या कर्नाटक प्रांतामध्ये. कुठं सुरू झाले, कर्नाटक प्रांतामध्ये. आणि मग लक्षात ठेवा चला, या कर्नाटक प्रांताचा नवाब, ज्याचं नाव आहे त्या ठिकाणी अनवरुद्दीन खान, काय बोलू तुम्हाला मी, अनवरुद्दीन खान. या अनवरुद्दीन खाननी काय केलं, या दोन्ही पण कंपन्यांना सरळ सरळ नोटिसा पाठवल्या की बाबांनो तुमचं युद्ध थांबवा, कारण की तुमचं कारण आहे युरोप खंडामध्ये, तुमचं काय करायचं ते करा, तुम्ही विनाकारण माझ्या भागामध्ये युद्ध करून माझ्या भागाची जी शांतता आहे ही शांतता त्या ठिकाणी तुम्ही भंग करू शकत नाही, म्हणजे नाही. आणि असा आदेश काढल्याबरोबर बघा पहिला मुद्दा लक्षात ठेवा चला, लगेच काय झालं, हे जे फ्रेंच आहेत विशेषतः डुप्ले सरळ सरळ लक्षात ठेवा चला, हा कोणाकडे गेला, डुप्लेनी भेट घेतली त्या अनवरुद्दीन खानची. आणि डुप्लेनी त्या अनवरुद्दीन खानला भेट घेऊन एक सांगितलं, काय करा, डायरेक्ट युद्ध तर आम्ही थांबवतो, असं बी युद्ध आम्हाला नको आहे, परंतु जे मद्रास शहर आहे, जे सध्याला कोणाकडे आहे, या ब्रिटिशांकडे आहे, हे मद्रास शहर आम्ही जिंकून घेतो त्यांच्याकडनं, आणि जिंकून घेतलेलं मद्रास शहर आम्ही तुम्हाला देऊन टाकतो, म्हणजे कोणाला, त्या अनवरुद्दीन खानला देऊन टाकतो. आता बघा बरं का, आता अनवरुद्दीन खानला वाटलं चला ठीक आहे, काही न करता आम्हाला शहर येते, बरोबर की नाही. आता डुप्लेचा प्लॅन असा आहे की डुप्लेला काही पण करायचं आहे, पण मद्रास शहर जे आहे हे त्याला लक्षात ठेवा चला, या फ्रेंचां मद्रास शहर जे आहे ते ब्रिटिशांकडनं काय करतात परत घ्यायचं. मग डुप्लेनी काय केलं, हे मॉरिशस आहे बघा, या मॉरिशसचे गव्हर्नर आहे, ज्या गव्हर्नरचं नाव लक्षात ठेवा चला, ला बोर्डोनी, काय बोलू तुम्हाला मी, ला बोर्डोनी. या ला बोर्डोनीला त्यांनी काय केलं, भारतामध्ये बोलून घेतलं. ला बोर्डोनी सरळ सरळ मॉरिशसमधनं अरबी समुद्रामध्ये आला सगळं. आणि पहिला तुम्हाला मुद्दा सांगतो मी, पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये किंवा तीनही कर्नाटक युद्धामध्ये जे नाविक दल आहे त्याचं महत्त्व भारतीयांना पण कळालं आणि या दोन कंपन्यांना पण कळालं. ज्याचं नाविक दल स्ट्रॉंग लक्षात ठेवा चला, ज्याच्याकडं हे नौदल स्ट्रॉंग आहे तो त्या ठिकाणी समुद्रावरती राज्य करू शकतो, हे त्या ठिकाणी या लोकांना कळलं. आणि मग सरळ मुद्दा लक्षात ठेवा चला, हा ला बोर्डोनी या ठिकाणी मॉरिशसवरनं अरबी समुद्रामध्ये आला, अरबी समुद्रामधनं हा हिंदी महासागरामध्ये उतरला, आणि हिंदी महासागरामध्ये लक्षात ठेवा चला यांनी अटॅक केला बंगालच्या उपसागरामध्ये उतरून. त्यांनी इथं सरळ जलमार्गे अटॅक कुठं केला लक्षात ठेवा चला, त्यांनी जलमार्गे अटॅक केला या मद्रास शहरावरती. कुठं, मद्रास शहरावरती. आणि पहिला मुद्दा, या ठिकाणी डुप्ले जो आहे, डुप्लेनी काय केलं बघा, इथं सरळ सरळ इथं जमीन मार्गे अटॅक कुठं केला, मद्रास
मद्रास शहरावरती, म्हणजे दोन्ही पण मार्गाने काय केले, या ठिकाणी मद्रास शहर घेरलं गेलं आणि मद्रास शहर घेरून बघा लक्षात ठेवा काय झालंय, सरळ सरळ मगाशी तुम्हाला मी बोललोय की हा जो स्ट्रिंजर लॉरेन्स आहे आणि या मद्रास वसाहतीमध्ये आणि या प्रथम कर्नाटक युद्धामध्ये जे फ्रेंचांनी ज्यावेळेस या मद्रासला वेढा घातला, एक व्यक्ती असा आहे ज्याला आपण भारतातील ब्रिटिश सत्तेचा जनक म्हणतोय आणि ती व्यक्ती कोण आहे बघा, ती व्यक्ती आहे त्या ठिकाणी आरसी म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह. आरसी म्हणजे काय, रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह इथं अगदी छोटा आहे, छोटा म्हणजे लहान आहे तो. पहिला मुद्दा एक लक्षात ठेवतो बघा, कंपनीमध्ये जर कोणाला कामाला लागायचं या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये, तर पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा, या कंपनीमध्ये जॉबला लागण्यासाठी सर्वात खालचं पद होतं त्या ठिकाणी फॅक्टर नावाचं. कोणतं फॅक्टर, या फॅक्टरच्या वरती एक पद आहे ते म्हणजे कोणतं त्या ठिकाणी रायटर आहे. रायटरच्या वरती आपण जर पाहिलं तर ज्युनियर मर्चंट नावाचं पद आहे. कोणतं त्या ठिकाणी, ज्युनियर मर्चंट. आणि ज्युनियर मर्चंटच्या वरती लक्षात ठेवतो कोणतं पद आहे त्या ठिकाणी, सिनियर मर्चंट. आणि अगदी 1746-47 जर विचार केला तर रॉबर्ट क्लाइव्ह हा सिंपल इथं फक्त फॅक्टर म्हणून काय झालाय, या मद्रासच्या जे काही वसाहत आहेत या सरळ सरळ स्ट्रिंजर लॉरेन्सच्या नेतृत्वाखाली किंवा त्याच्या अंडरमध्ये रॉबर्ट क्लाइव्ह काम करतोय. मग सरळ मुद्दा असा आहे, ज्या वेळेस इथं हे पकडले गेले, मद्रास शहर सर्व बाजूने घेरलं गेलं आणि सर्व बाजूने घेरल्यानंतर लक्षात ठेवला रॉबर्ट क्लाइव्ह, तो स्ट्रिंजर लॉरेन्स आणि अजून बरेचसे ब्रिटिश लोक यांना कैद केलं गेलं आणि कैद करून लक्षात ठेवला त्यांना ह्या पॉंडेचेरी जवळ बघा, विशेषतः तमिळनाडूमध्ये एक किल्ला आहे, ज्या किल्ल्याचं नाव लक्षात ठेवला सेंट डेव्हिड किल्ला. कोणता किल्ला, तो आहे सेंट डेव्हिड किल्ला. या सेंट डेव्हिड किल्ल्यामध्ये सरळ त्यांना कैद करण्यात आलं. बोलण्याकडे लक्ष द्या. आता विषय असा आहे, यांना त्या ठिकाणी कैद केलं. आता पहिला मुद्दा लक्षात ठेवला बघा, एक इथं आता काय झालंय, ब्रिटिशांचा पूर्णपणे पराभव झालाय, परंतु ब्रिटिशांचं जे नौदल आहे या नौदलाची एक तुकडी, काय बोलतो लक्षात ठेवा, नौदलाची एक तुकडी सेंट पेकॉक नाव तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. म्हणजे आहे नौदलाची एक तुकडी, ती आली बघा सेंट पेटॉन, सॉरी काय त्या ठिकाणी सेंट पेटॉन, इथं मी नाव लिहितोय सेंट पेटॉन नौदलाची एक तुकडी आहे जी बघा सेंट पेटॉनच्या नेतृत्वाखाली कुठं आली, ही आली या मद्रासमध्ये. आता बघा बरं काय झालंय, आता विषय असा आहे, मद्रास शहर पूर्णपणे या फ्रेंचांनी जिंकून घेतले. ओके, तो स्ट्रिंजर लॉरेन्स, रॉबर्ट क्लाइव्ह ओके यांना पूर्णपणे काय केले, कैद केले आणि हे कैद करून कुठे घेऊन आले, हे आले त्या ठिकाणी पॉंडेचेरीला घेऊन आले. आता विषय तुम्हाला मी सांगतो बघा, म्हणजे आता विषय जहाज तर आणले, युद्ध सुरू करून झाले, या फ्रेंचांची काही जहाजं कुणी पकडली होती, ही पकडली होती बार्नेटने, त्यामुळे युद्ध सुरू झाले. आता ला बोर्डूनी सरळ सरळ तुम्हाला मुद्दा सांगतो, ला बोर्डूनी काय केलं बघा, आता शहर ताब्यात घेतलं आणि त्याचं मत आहे की आता आपण काय करू, युद्ध खंडिनी म्हणून भरमसाठ पैसा घेऊन टाकू कोणाकडनं, त्या ब्रिटिशांकडं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता मी कुठून आलो या ठिकाणी, मी आलोय मॉरिशसवरनं. मग त्यांनी डुप्लेला काय सांगितलं, तुला पण मला भरपूर पैसा द्यावा लागणार आहे. पण डुप्लेचं मत असं आहे की आपल्याला आता फक्त शहर जिंकून घेतलं आपण, पण हे जिंकून घेतलेलं शहर आपल्याला त्या अनवरुद्दीन खानला पण द्यायचं नाहीये. परंतु ला बोर्डूनी ह्या त्याच्या मुद्द्याला विरोध केला. ला बोर्डूनीचं मत असं आहे की आपल्याला आता पैसा भेटलाय, शहर आपण ब्रिटिशांचा विरोध त्यांचा पराभव केला, त्यांना आपण या ठिकाणी पेटवून लावले, आपला उद्देश सफल झालाय. आता हे शहर आपल्याला घेऊन काही उपयोग नाहीये, शहर सोडून दे, सरळ सरळ आपलं आता काय करा, आणि जे तुम्ही युद्ध कैदी आणले त्यांना पण सोडून दे, कारण की आपल्याला पैसा भेटलाय. बरोबर आहे की नाही, ब्रिटिशांनी भरमसाठ पैसा दिला, त्यानंतर बघा सरळ लक्षात ठेवला कंपनीने भरमसाठ पैसा दिला. आता मात्र आपल्याला इथं काही थांबायचं नाही, आता आपण चालले जाऊ. परंतु डुप्लेला एवढं महत्त्वाचं जे त्यांचं जे काही मेजर केंद्र आहे ओके मद्रास, हे मद्रास त्याला स्वतःच्या हातातून जाऊन द्यायचं नव्हतं, कुणाला, डुप्लेला. आता पहिला मुद्दा, शेवटी डुप्लेनी त्या ला बोर्डोनीचं काही ऐकलेलं नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाले आणि वाद झाल्यामुळं ला बोर्डोनी सरळ सरळ लक्षात ठेवला कुठे निघून गेला, तो गेला मॉरिशसला. आणि डुप्लेनी काय केलं बघा, पुन्हा एकदा अटॅक केला, पुन्हा अटॅक कुठे केला, या मद्रासवरती, आणि मद्रास शहर पुन्हा जिंकून घेतला. आता पहिला मुद्दा मला सांगा, जिंकून घेतल्यानंतर डील काय ठरली होती की जिंकलेलं शहर आम्ही तुम्हाला परत देऊ, कुणाला, त्या कर्नाटकच्या नवाबाला म्हणजे अनवरुद्दीन खानला. पण हे शहर जे आहे डुप्लेनी मात्र त्या अनवरुद्दीन खानला परत काही दिलेलं नाही. त्यामुळे अनवरुद्दीन खाननी काय केलं बघा, सरळ मुद्दा लक्षात ठेवला, अनवरुद्दीन खाननी इथं सरळ आपण त्या ठिकाणी जर पाहिलं की खूप मोठी फौज जमा केली आणि फौज जमा करून सरळ सरळ लक्षात ठेवला या ठिकाणी इथं डुप्लेच्या विरुद्ध त्यांनी आघाडी आखली. म्हणजे आता ब्रिटिश गेले बाजूला, युद्ध कुणा सुरू झालं, डुप्ले आणि त्या अनवरुद्दीन खानचा. आणि मग पहिला मुद्दा लक्षात ठेवला बघा, विषय कसा आहे, डुप्लेने काय केलं बघा, एक सेनापती आहे डुप्लेचा ज्याचं नाव लक्षात ठेवला कॅप्टन पॅराडाईज, काय त्या ठिकाणी कॅप्टन पॅराडाईज, त्याचे नावं थोडेसे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कॅप्टन पॅराडाईज, काय बोलतो तुम्हाला मी, कॅप्टन पॅराडाईज. ओके, हा जो कॅप्टन पॅराडाईज आहे
आता डुप्लेने काय केलं, या कॅप्टन पॅराडाईजला नेमलं आणि इकडं अनवरुद्दीन खानने काय केलं बघा, अनवरुद्दीन खानचं कॅप्टन आहे ज्याचं नाव लक्षात ठेव चला, महफूज खान. काय बोलू तुम्हाला मी, त्याचा कॅप्टन कोण आहे त्या ठिकाणी, महफूज खान. या महफूज खानची नियुक्ती केली आणि मग सरळ सरळ मुद्दा लक्षात ठेव चला, हा पॅराडाईज आणि हा महफूज खान यांच्यामध्ये 1748ला काय झालं, एक महत्त्वाची लढाई झाली. जी लढाई त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारली जाते ती म्हणजे कोणती लढाई, तर ती आहे तुमची सेंट थॉमसची लढाई. कोणती लढाई, सेंट थॉमस. आणि या सेंट थॉमसच्या युद्धामध्ये काय झालं बघा, या कॅप्टन पॅराडाईजने या ठिकाणी महफूज खानचा पराभव केला. महफूज खानचा काय केला, सरळ पराभव केला. म्हणजे सरळ मुद्दा, या पहिल्या कर्नाटक वॉरमध्ये फ्रेंच जी कंपनी आहे ती स्ट्रॉंग झालेली आहे. समजतं का, एकदम स्ट्रॉंग आहे. कसे स्ट्रॉंग आहे, एक तर कर्नाटकचा जो काही म्हणजे ब्रिटिश जे काय आहेत, ब्रिटिशांचा पराभव केला, बरोबर आहे की नाही. आणि दुसरा मुद्दा, इथं कर्नाटकचा जो नवाब आहे म्हणजे ज्याच्या प्रांतामध्ये राहून आपण व्यापार करतोय, हा कर्नाटकचा नवाब, याचा पण काय केलं त्यांनी, पराभव केलेला आहे. कुणी, डुप्लेनी. आता काय बोलतोय, मग हा पराभव झाल्यानंतर बघा तुम्हाला मी काय सांगतो, सरळ सरळ विषय असा आहे की भारतामध्ये एक केंद्री सत्ता त्या ठिकाणी कुणी काबीज केली, या 1748च्या दरम्यान या ठिकाणी कुणी काबीज केली बघा, तर ही काबीज केली त्या ठिकाणी डुप्लेनी. कुणी काबीज केली त्या ठिकाणी, डुप्लेनी. आता माझ्या म्हणजे फ्रेंचांनी. आता मुद्दा लक्षात ठेव चला, मला सांगा ह्या युद्धाचं जे मेन कारण आहे, मेन कारण कुठे लक्षात ठेव चला, हे आहे ऑस्ट्रियन वारसा युद्ध म्हणजे युरोप खंडामधलं आहे. आणि 1748 मध्ये बोलण्याकडे लक्ष द्या, 1700 काय त्या ठिकाणी 48 मध्ये जे युरोप खंडामध्ये युद्ध सुरू होतं, कोणतं, ऑस्ट्रियन वारसा युद्ध हक्क, हे त्या ठिकाणी थांबवलं गेलं. आणि मग इथं युरोप खंडामधलं युद्ध थांबवण्यासाठी एक तह केला गेला, ज्या तहाचं नाव आहे एक्सला चापलचा तह. कोणता तह त्या ठिकाणी, एक्सला चापलचा तह. आणि ह्या तहाने काय झालंय, जे युरोप खंडामधलं युद्ध सुरू होतं ते त्या ठिकाणी थांबवलं गेलं. काय झालं त्या ठिकाणी, थांबवलं गेलं. आता पहिला मुद्दा, युरोप खंडाबद्दल तुम्हाला बोलतो मी, युरोप खंडामध्ये काय झाले आणि भारतामध्ये काय झाले. ओके, युरोप खंडामध्ये सरळ सरळ पहिला मुद्दा लक्षात ठेव चला, इथं पुन्हा ब्रिटन आणि फ्रान्स बद्दल बोलतो मी. काय झालं युरोप खंडामध्ये, इथं ब्रिटनचा म्हणजे ब्रिटिशांचा विजय झालाय कुठं, युरोप खंडामध्ये, आणि फ्रेंचांचा पराभव झालाय. पण भारतामध्ये उलट झाले बघा. काय झालंय, भारतामध्ये हे जे ब्रिटिश आहेत त्यांचा पराभव झालाय आणि जे फ्रान्स आहेत, आपण ज्याला फ्रेंच म्हणूया, त्यांचा काय झालंय, विजय झालाय. तर बघा सरळ मुद्दा, मग ब्रिटनमध्ये काय झालं, या एक्सला चापलच्या तहाने काही शहरं या ब्रिटिशांनी कोणाची जिंकली होती, या फ्रेंचांची, ती त्यांना परत मिळाली. भारतामध्ये त्या एक्सला चापलच्या तहानं काही शहरं कुणी जिंकली होती, या फ्रेंचांनी, कुणाची, ब्रिटिशांची. जसं मद्रास शहर ते त्यांना परत दिलं गेलं. ठीक आहे, मग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा असतो की मद्रास हे शहर खालीलपैकी कोणत्या तहाने ब्रिटिशांना परत मिळालं, तर तह लक्षात ठेव चला, कोणता त्या ठिकाणी, एक्सला चापलचा तह हा त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे. म्हणजे आहे तुम्हाला परीक्षेमध्ये कधी पण लक्षात ठेव चला, तुम्हाला प्रथम जे कर्नाटक युद्ध आहे त्याचं वर्ष विचारलं जाते, 1746 ते 1748 त्याचं वर्ष आहे. प्रथम कर्नाटक युद्धाचं तुम्हाला जर कारण जर विचारलं तर कारण हे लक्षात ठेव चला, कारण त्या ठिकाणी आहे ऑस्ट्रियन वारसा युद्ध हक्क. ऑस्ट्रियन वारसा काय त्या ठिकाणी, युद्ध हक्क. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा, एक मुख्य जी घटना आहे, ही मुख्य घटना लक्षात ठेव चला, ती म्हणजे कोणती, तुमची सेंट थॉमसची लढाई. जी कधी झाली मित्रांनो, ही झाली त्या ठिकाणी 1748 मध्ये. आणि प्रथम कर्नाटक युद्ध थांबवण्यासाठी एक तह केला गेला, ज्या तहाचं नाव आहे एक्सला चापलचा तह. कोणता तह त्या ठिकाणी, एक्सला चापलचा तह. आणि तो केला 1748 मध्ये. आणि या तहाने काय झाले, हे पहिलं जे कर्नाटक युद्ध आहे ते त्या ठिकाणी थांबवलं गेले आणि मद्रास शहर परत कोणाला परत दिलं गेलं, त्या ठिकाणी ब्रिटिशांना. आता पहिला मुद्दा, या युद्धाचे परिणाम आपण जर समजून घेतले, या प्रथम कर्नाटक परिणाम, पहिला परिणाम काय झाला बघा, पहिला परिणाम हा आहे की भारतामध्ये, विशेषतः दक्षिण भारतामध्ये एक केंद्री सत्ता स्थापन झाली. कुणाची त्या ठिकाणी, फ्रेंचांची झाली. कुणाची लक्षात ठेव चला, फ्रेंचांची. आणि त्यामुळं जो काही फ्रान्सवा डुप्ले आहे, त्या डुप्लेचा कॉन्फिडन्स या ठिकाणी इतका वाढला की त्यांनी काय केलं बघा, सरळ सरळ पुढच्या युद्धामध्ये म्हणजे दुसऱ्या कर्नाटक वॉरमध्ये भारतीयांच्या इंटरनल राजकारणामध्ये काय केलं, त्या ठिकाणी त्यांनी हस्तक्षेप केलेला आहे. कोणी, डुप्लेने. आता जे तुमचं दुसरं कर्नाटक युद्ध आहे, पहिला मुद्दा लक्षात ठेव चला, पहिल्या कर्नाटक वॉरमध्ये पूर्णपणे काय झाले, या ठिकाणी फ्रेंचांचा विजय झालाय. तुम्हाला परीक्षेमध्ये आत्ता जेवढं मी बोललोय ना, या प्रत्येक घटकावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. नसेल तर पाठीमागचे राज्यसेवेचे क्वेश्चन पेपर चेक करा, तुम्हाला ह्या बाबीवरती प्रश्न आलेले पाहायला मिळतील, म्हणजे मिळतील. ओके, चलो थांबू आपण, भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. उद्याचं आपलं जे लेक्चर असेल ते सेम टायमिंगला होईल. आणि पुढचं तुमचे जे काही उद्या 2 कर्नाटक वॉर आहेत, आपण उद्याच्या सेशनमध्ये त्या 2 कर्नाटक वॉरबद्दल आपण उद्या चर्चा करू. ओके, चलो थांबू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.